Thank you.
दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाये उभा भेटीची आवडी कपाळ तातडी भुतावे मागील परिहार पुढे लेगीसीना झाली दर्शना एक वेळा वाट पाये उभा भेटीची आवडी तुका म्हणे लेगी आणि काचे हाती तुका म्हणे लेगी आणि काचे हाती बैसला जो चित्ती निवडेना वाट पाये उभा भेटीची अगमन तस्मै श्री गुरुवे नमः प्रारंभी विनंती करू गणपती विद्यालया साधना अज्ञान हरवून बुद्धिमतीने आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःखावरे देशांतरा पाठवी हिरमा गणनायका गजमुखा भक्ता बहुतो श्री मयोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं कमानंदघनं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं सदृशं तमशादि लक्षणम् एकनित्यमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि ओम गुरुति वाचनं फलगुणं वैते यत्कृपा कर्ममध्ये परमानन्दमानो यं ब्रह्मावरे दुर्गुणतास्तुति दिवेस्तते वेदे सात्वपूर्वं पश्यते यद्यं सामना ध्यानावस्थितगतेन पश्यन्ति योगिनो यशान्तं विदुसुरसुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः नमो ज्ञानेश्वराय नमः आता माझ्या भावा अंतराय नको देवाने गाते करीतो तुझे नाम उच्चारितो दूर माझे भावा पायी राखावे बांधून तुला माया गेले पोपटू देऊ पाणी विठला विठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांचा चार करण्याचा अभंग आहे बाळापणलो. या अभंगामधून महाराज आपल्याला सांगतात आल्यानो संसारा जावे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग. आपण या संसारात आलोय ना कोणत्या जन्म मृत्यूच्या. आपण आता माणसाच्या नंद्यामध्ये आपण आणि या जन्मामध्ये आपल्याला समजू शकतो बाळापणलो. त्या करताना महाराज सांगतात आपण ज्या योनीत आलोय ना मग समजून घ्या. या संसारात आलोय ना समजा आणि काय करा जावे पंढरपूरला. आपल्याला कुठं जायचं सांगितलं पंढरपूरला. आपण तर घरीच आहे. आपण तर घरीच आहे. आपल्याला पंढरपूरला जायचं सांगितलं मग आता आपलं काही गरज नाही किंवा आपली वारी हुकली चुकली असं आहे का. बरं ठीक आहे आपण याचा सविस्तर होता
तो दिनाचा सोयरा आहे मला पण आणि तो अशी एकदम आतुरतेने आपली वाट पाहत आहे. वाटप आहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होताडी. तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे आणि तो आपली वाट पाहत राहतो. का बरं? आपली वाट का बरं पाहतो? आपल्यासाठी काय घेणं नाही, काही राहिले का बाकी? आपली वाट पाहायचं काय कारण? याचा पण सविस्तर कृपाळू तातडी उतार मागे परिहार पुढे नेली झाली आदर्श मागील परिहार म्हणजे मागच्या जन्मीचं प्रारब्ध जे आपण सोबत घेऊन आलोय ते ज्या वेळेस आपल्याला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची भेट होईल त्यावेळेस ते प्रारब्ध जे काही असल ते एका क्षणात जळून खाक होतं मायबापांनो. ते ताण देत नाही मग आणि पुढं शीत म्हणजे कष्ट, तिथून पुढं आपल्या जीवनात कष्ट राहत नाही. तुका म्हणे निधी आणि काचे हाती आणि ही गोष्ट कुणाकडे, ही कुणाच्या बी ताब्यात नाही मायबापाला, फक्त एका जणाच्याच ताब्यात आहे. आता ते कोण आहे ते पण तुम्हाला नंतरच सांगणार. तुका म्हणे निधी आणि काचे हाती पैसला जो चित्ती होईना वाट पाये उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतारी. ठाला विठाला कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा म्हणजे तो असा. आज आषाढ शुद्ध एकादशी आणि या एकादशीच्या निमित्तानं हा नियोजित आयोजित केलेला कार्यक्रम आहे बापांनो. बघा आपण इथं आलो, आपण नाही आलो माय बापांनो, आपल्या पुण्याला आपल्याला इथपर्यंत आणलं. आपण नाही आलो, आपल्या पुण्याईनं आपल्याला इथपर्यंत आणलं. नाही तर कीर्तन नाही आवडत, दुसरंच आवडतं. आपली पुण्याई आहे, आपल्या मागच्या जन्मीचा ठेवा आहे, म्हणून आपण इथपर्यंत आलो माय बापांनो. आणि या सर्वांचं आपल्या सर्वांचं श्रेय घेतलं अशी असणारे आपले हरिभक्त पारायण कारभारी नागोजी काळवणे, ग्रामविकास अधिकारी या सर्वांनी आपल्या सर्वांचं पुण्य त्यांनी एकट्याने घेतलं माय बापांनो. पहा आज तुमच्यापासून काही रक्कम नाही ठेवणार मी, जे खरंय ते सांगतो. मी पण कधी यात्रेला पण गेलो नाही अजून आणि तिथं खूप काही मोठी, खूप काही दूरवरून दिंड्या येतात माय बापांनो आणि खूप काही मोठी अशी असंख्य सर्वांच्या अगदी एकदम नियोजन पद्धतीचा कार्यक्रम होत राहतो. त्या पांडुरंगाला सर्वजण भेटून येतात माय बापांनो. आणि असंच या सरांना म्हटलं की आपल्या गावामध्ये काहीतरी उत्सव व्हायला पाहिजे. तो आपला सर्व पातळीच्या लेवल मधला तिथला पंढरपूरचा कार्यक्रम आहे, पण आपल्या गावच्या पातळीनुसार त्यांनी हा आयोजित कार्यक्रम ठेवला माय बापांनो. आणि याचं इतकं मोठं पुण्य आहे माय बापांनो, इतकं मोठे ज्ञानदान आणि अन्नदान याच्याशिवाय श्रेष्ठ दुसरं कोणतंच दान नाही माय बापांनो. कारण दान करेल कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. आणि आपण जे काही कमवतो सगळं इथंच राहतं, पण जे आपल्या सोबत येतं ना ते हे जे आज या सरांनी केलं ते इतकं आम्हाला पुण्य आहे, इतकं आम्हाला पुण्य आहे. तुम्हाला काय सांगा माय बापांनो, हे पुण्य 1000 ब्राह्मण हे आपल्या गावामध्ये जे फिरतात, 1000 ब्राह्मणाला जेव घातल्याचं जेवढं पुण्य आहे का तेवढं तीर्थक्षेत्रावर एका ब्राह्मणाला जेव घातल्याचं तेवढं पुण्य होतं. असे तीर्थक्षेत्रावरचे 1000 ब्राह्मणाला जेव घातलं ना
एका पंडिताला जेवढं घातलं तेवढं पुण्य मिळतं माय बापांना. असे हजार पंडित जेवढं घातले तर त्याचं पुण्य एका संन्यासामध्ये, असे हजार संन्यासी जेवढं घातले तर त्याचं पुण्य एका वेद पाठामध्ये, असे हजार वेद पाठक जेवढं घातले तर त्याचं पुण्य एका नामधारकामध्ये माय बापांना. आणि आज इथं भरपूर काही असे नामधारक आहे आणि ते नामधारक इथं अन्नदान करणारे, ज्ञानदान सेवन करणारे माय बापांनो, याचं पुण्य किती असेल, अगणित पुण्य आहे माय बापांनो. आणि आपण जर पाहिलं तर सुशिक्षित वर्ग, नोकरदार वर्ग, नोकरी करणारे सहसा धार्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला क्वचित आढळून येतात माय बापांनो. बरेच जण असे तर ते देवाचं नाही म्हणतात, देवाला मानायलाच तयार नाहीये. पण आपल्या काळोखे सणांची पूर्वजन्मीची पुण्य आहे माय बापांनो. हे एका जन्मीचं पुण्य नाहीये, एका जन्मीचं पुण्य नाहीये, पूर्वजन्मीची पुण्य नाहीये. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही नाही माय बापांनो. किंवा आणखी प्रमाण देतो तुम्हाला. तिळ तिळ पुण्य साचा चांगलं बघा. पाप हे ओढतच राहतं, घडतच राहतं. काही वाचिक मानसिक पापाचे भरपूर काही प्रकार आहे. चालताना मुंगी मरते, डोळ्यातून पाप आता काही वेळ पाहण्यात आलं त्याचं पाप घडतं, ऐकायला वेळ आलं तरी पाप घडतं. आपल्याला वाटतं नुसतं कोणाला होतं नाही, कानाला, डोळ्यानं, पायानं, हातानं, आपल्या शरीराच्या सर्व अवयवानं पाप घडतं माझ्या बापानं. त्याच्या करताना पाप करायची गरज नाहीये, पुण्य करावं लागतं. आणि
हे सर्वांच्या नशिबात नाहीये. असे असणारे आपल्या गावाचं वैभव आपले काळवले साहेब आणि यांनी हा नियोजित कार्यक्रम आपला मानवांनो या आज या एकादशीच्या निमित्तानं आज जेव्हा खूप मोठा असा सत्संग त्यांनी घडवला, खरोखर खूप त्यांचे देवा तेवढे धन्यवाद थोडे. आज देव झोपतात, आज देव शैली एकादशी मायबापांनो, आज देव झोपतात. किती दिवस? 4 महिने. आपण त्याला चातुर्मास म्हणतो. 4 महिने देव झोपतात आणि कार्तिकी एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला देव उठतात. मग आता या 4 महिन्यामध्ये देवाचं काम कोण पाहतं? देव झोपल्याचं जमल का हो? काय होईल देव झोपल्यावर? आपण राहू का? काय नाही याच्यामध्ये काहीच राहणार नाही ना. पण शास्त्रात समजण्यात आलेलं आहे की भगवान विष्णू आज झोपतात आणि त्यांचा जो काळ आहे त्यांच्यावरती जिम्मे पंचकृषीतून आलेली मंडळी आपल्या गावाचं वैभव असणारे आदरणीय रामराव जेवारी पण आहे आणि आदरणीय ज्ञानेश्वर महाराज घोडे पण आहेत आणि आपले गोडके महाराज पण आहे आलेले या कार्यक्रमासाठी. आपण सर्वजण गावातील मंडळी सर्वांचे नाव घेत नाही त्याबद्दल माफी मागतो. आणि आपण श्रोतेजण सर्व काही आपले प्रति महाराज पण भगवान वाचण्यासाठी आपल्याला सर्वांना साथ देण्यासाठी ते पण आहे आमच्या सोबत आलेले. आमचे पेटी मास्तर मधुराना ते पण आहे आणि माझा छोटासा आवाज मोठा करून दिला आपले असणारे साऊंड सिस्टम मध्ये त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आपण सर्वजण मायबापांनो देवच आहात. काय? आपण सर्वजण देवच आहात आणि जे घरी राहिले ते महादेव. विठाला विठाला आज श्री क्षेत्र गासगाव या गावाचं काय वर्णन करावं मायबापांनो? ज्याप्रमाणे घराची पारख कशाला होती हो? अंगणाला. घराची पारख अंगणाला होती आणि गावाची पारख आपल्या मंदिराला होती मायबापांनो. तुम्ही बरोबर मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला का तुम्ही सर्व एकजुटीनं भव्य दिव्य असं मंदिर हनुमंतरायाचं बांधलं मायबापांनो. खरोखर तिथं गेल्यावर कसा जरी माणूस असला तर तिथं गेल्यावर असा भाव तयार होतो मायबापांनो. कुणाला होतो का नाही होतो मला नाही माहिती, पण मला खरोखर तिथं निघूशी वाटत. खरोखर तुमचे असे कोटी कोटी धन्यवाद आहे. एवढं सुरेख सुंदर सोज्वळ मंदिर आपण आपल्या गावाचं हनुमंतरायाचं आपल्या गावाने सर्वांच्या कष्टामधून बांधलं. खरोखर या मंदिरासाठी खरोखर तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आणि त्या मंदिरामुळं तुम्ही कसे हे तुम्हाला सांगायची गरज नाही मायबापांनो. विठाला विठाला सर्वजण धार्मिक आहात, काहीतरी तुमची पुण्य येईल म्हणून हे तुम्हाला सुचतो मायबापांनो. कीर्तन आपल्याला आता किती वाजले? मला वेळेचं भांडणार नाही. मला 15 मिनिटं अगोदर कुणीतरी सुचवा. अर्धा झाले आता आपल्याला पाऊण तास राहील आपल्याकडे. आता पाऊण तासामध्ये आपल्याला सर्व काही कार्यक्रम चरण सोडतील याची शाश्वती देत नाही. जे होईल ते भगवंताच्या कृपेने, भगवंत पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने जसं होईल तसं. मायबापांनो फक्त अर्धा ते पाऊण तास लक्ष देऊन ऐका. तुम्ही भरपूर हुशार आहात, माझ्यापेक्षा तुम्ही भरपूर हुशार आहात. तुम्ही भरपूर कीर्तन ऐकले, पण अर्धा तास फक्त ध्यान करून ऐका. काय? आणि तुम्ही म्हणशाल सगळे यायचं झालं, पण महाराज तुमचा काय परिचय? मग आता माझा परिचय ऐका. मी काही महाराज नाही. काय? मी काही महाराज नाहीये. फोटो वाटतं तुम्हाला सिद्ध करून देतो. जो अभंग घेतला तो तुकाराम महाराजांचा आहे माझ्या, माझा नाहीये. बरोबर? माझं काय याच्यामध्ये जे बोलतोय ते कोणाचं आहे? साळुंके मंजुळ बोलत असे वाणी
शिकविला धनी वेगळाच. तो बोलणार माझ्याकडून बोलून घेणारा दुसरा आहे माझ्या पडलो. मी निमित्त आहे फक्त. काय मी निमित्त आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. ते काय म्हणतात त्याला, ते पोलीसचं सौम्य घेऊन येतात ते गावामध्ये रायरण. ते कशाला आता दिसायला सेम पोलीस दिसतात. लहान पोराला विचारलं ते काय म्हणतात पोलीस, त्याला माहित नाही ना. हा ते काय म्हणतात पोलीस आहे. तसंच आमची गंमत आहे माझ्या पप्पांनो. आम्ही काही महाराज नाही, महाराज सारखे दिसतो, महाराज सारखे दिसतो पण आम्ही महाराज नाहीये. तो रायराचे पैसे जमा करतो. ते सरकारच्या तिजोरीत जाता का? ते कोणाच्या तिजोरीत जाता? वैयक्तिक तिजोरीमध्ये. बरोबर. मग ते आणि आणखी तुम्हाला नसेल समजलं आणखी एक उदाहरण देतो. ते आपल्या गावामध्ये ते येतं पा, ते बुबुंग बुबुंग यायचं, वाजतो यायचं, हाताचे इशारे मोठे करतो आणि त्याचे पण नाव सांगितलं ते नाव सांगतात. बरोबर ना. तिथे पण नाव सांगितल्यावर तिथे पण म्हणत राहतं तुळजापूरच्या आईच्या नावानं चांग म्हणत, डोळे शिवराच्या माऊलीच्या नावानं चांग म्हणत, पुन्हा तिकडं आणि नदी नदी. बरोबर आहे ना. तशीच आमची गंमत आहे माझ्या पप्पांनो. उदार तिकडं आणि नदी इकडं. विठाला विठाला. आल्यानो संसारा जावे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची हरणी, तर कातडी उतारली. आल्यानो संसारा जावे पंढरपुरा. आपल्याला संसार चालवायला मला पण तर एकदा काही पंढरपूरला जायचं सांगितलंय. म्हणजे एखादा म्हणत आमची 50 वर्षापासून वारी चालू आहे. मग कोरोनामध्ये वारी चालू होती, बंद पडली. मग आता बंद पडली, 1 वर्ष होत नाही. मग आता नंतर जी चालू झाली ती पहिल्यापासून झाली का तिथून पुढे चालू होईल माझ्या बापांना. आपण बंधन म्हणजे तो पैशाचं. आणि मस्तर मध्ये एक नोट हुकली, आपला हात हुकला, मग पहिल्यापासून म्हणजे तो तिथून पुढे म्हणजे तो पहिल्यापासून म्हणजे तो. मग आपली जर वारी जर हुकली मग पहिल्यापासून चालू होईल का तिथून पुढे चालू होईल. पहिल्यापासून चालू होईल. मग मागचं करायला वाया गेला नाही. माझ्या बापांनो 3 भाकरी खाल्ल्या काही जरी झालं आणि सत्पूर भाकरी राहिल्या पुराला. मग 3 भाकरी वाया गेल्या का? 3 खाल्ल्या म्हणूनच सत्पूर राहिल्या पुराला. त्याचप्रमाणे आपल्याला मागच्या जन्मीचं पुण्य काही चालत असलेलं कर्म या चालू पुण्य येईल आपल्याला त्या पांडुरंग परमात्म्याची भेट घ्यायची आहे. माझ्या बापांनो आपल्याला जीवनात घेऊन काहीच करायचं नाहीये. फक्त पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची भेटायचं आहे, त्याला भेटायचं आहे. जर एखादा कोणी माझ्या बापांनो पांडुरंग परमात्म्याशिवाय इतर कुणाची भक्ती आणि ज्ञानोबा तुकोबाशिवाय इतर कुणाचं मार्गदर्शन सांगत असेल तर थोपान सांगतोय. थोपान विठाला विठाला. आमच्यावर चुकलंही भरोसा ठेवू नका माझ्या बापांनो. आम्ही आमच्या माईक स्वार्थासाठी पोटासाठी अभंगाचा काना म्हणू शकतो, विलांटी म्हणू शकतो, उकार म्हणू शकतो, नवे नवे एखादं चरण सुद्धा गायब करू शकतो. आमच्यावर मुळीच भरोसा नका ठेवू. ज्या संतांनी जे वाङ्मय लिहून ठेवलं, ज्ञानेश्वरी भागवत असेल, सगळे काही ग्रंथ असेल, त्या संतांवर भरोसा ठेवा माझ्या बापांनो. कारण त्यांच्या पोटाला तुकडा नाही भेटला. तुकड्यासाठी मऊ झाली त्यांची वली. त्या संतांच्या अभंगावर भरोसा ठेवा. संत चुकीचं सांगत नाही कधीच. एका जन्मीचं सांगत नाही, एका देशापुरतं सांगत नाही. सर्वांसाठी असतं. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत या संतांचं भांडवल सुद्धा तसंच राहणार आहे माझ्या बापांनो. नावाचे अभंग ज्याचा कधी भंग झाला नाही आणि होणारही नाही त्याला म्हणतात अभंग. त्या संतांच्या विचारावर भरोसा ठेवा माझ्या बापांनो. आम्ही जर काही सांगत असेल, मनामध्ये गोष्ट खटकली, कार्यक्रम संपल्यावर विचारून घ्या. हा जरा मन
कसं आहे आपलं काम आहे ते विचारायचं. तुम्ही आम्हाला बोललो ना आम्ही असेच नाही आलो. हा काय करायचं आणि जे सांगाल त्याच्यावर प्रमाण द्यायला पाहिजे. प्रमाण संतांच्या प्रमाण देऊन सिद्ध जर झालं त्या पुढे काही चालत नाही माय बाबांनो. मग प्रमाणाला काही पण आड घालून ते पण करतात बरं का. ते पण करता येतं आम्हाला. एका प्रमाणाचे अनेक अर्थ काढून समोरच्याचा उडवडीचं उत्तर देता येतं. तेही चांगलं जमतं आम्हाला. विठाला विठाला आमच्यावर अजिबात भरोसा ठेवू नका. संतांवर भरोसा ठेवा माय बापांनो. त्या संतानं रक्ताचं पाणी करून हे अभंग लिहून ठेवले माय बापांनो. कशाला? आपल्यासाठी, आपल्याला समजावा, देव कळावा, देव भेटावा, त्यासाठी जर आपला जन्म झाला. आणि आपण खूप काही देवदेव करतोय, खूप काही देवदेव करतोय. कधी न झालेली एवढी भक्ती चालू आहे माय बापांनो. खूप काही देवदेव करतोय पण देवच माहित नाही. देवदेव करतोय पण देवच माहित नाही. का माहिती? देव भेटल कसा? देव आहे कुठं? कुठं आहे देव? आपल्याला तेच माहित नाही. पण आपली भक्ती चाललीये चाललीये. या देवाची करा का त्या देवाची करा, त्या देवाची करा का त्या देवाची करा, कोणत्या देवाची भक्ती करा हे आपल्याला सुधारणा. एवढे देव झाले आणि एवढी भक्ती चालली तरी पण देव माहित नाही. का माहिती? आल्या ना संसारात जावे पंढरपूर. पंढरपूरला जायचं सांगितलं आणि तुम्हाला पंढरपूर विषयी मी सांगतोय. आता पंढरपूरला जायचंय आपल्याला. पण पंढरपूर कुठे आहे माय बापांनो? कुठलं पंढरपूर सांगितलं? औरंगाबाद एमआयडीसीतलं का सोलापूर जिल्ह्यातलं? कुठलं पंढरपूर सांगितलं? एमआयडीसीतलं पण नाहीये आणि सोलापूर जिल्ह्यातलं सुद्धा नाहीये माय बापांनो. मी नावाच्या गादीवर आहे, भान घेऊन बोलतोय माय बापांनो. आज एकादशी आहे, पवित्र शिव मंगल दिन आहे. आज मी संतांच्या प्रत्येक शब्दाला तुम्हाला प्रमाण देईन. जे बोलेल त्याला प्रमाण देईन माय बापांनो. मला सांगा, मी नाव ठेवत नाहीये पंढरपूरला, सोलापूरच्या जिल्ह्यातला पंढरपूरला नाव ठेवत नाहीये. पण शास्त्राला जे पंढरपूर सांगितलं ते पंढरपूर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. विठाला मला सांगा, पंढरपूरला गेल्यावर नंतर जायची गरज नाही आणि एकदाच जाता येतं. दुसऱ्यांदा जाता पण येत नाही. कोणी किती विद्वान असला, किती तपस्वी असला, किती ज्ञानी असला, दुसऱ्यांदा जाता येत नाही. फक्त एकदा जाता येतं. शास्त्र सांगलं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. काय? जेव्हा चराचर नव्हतं, गावं नव्हते, पृथ्वीवर झाडं झुडं नव्हतं, काहीच नव्हतं. चर म्हणजे चालणार, आचर म्हणजे न चालणार, चढ असं काही नव्हतं. तेव्हा पंढरपूर होतं माझ्या बापांनो. मग तेव्हा सोलापूर जिल्हा असेल का? सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर असेल का? मग शास्त्रानं पत्ता सांगितलेला आहे. पत्ता कोणतं? पंढरपूर. काय मंडळी माहिती का? पत्ता सांगितलेला आहे वैकुंठ. तर चौकड्याचे सर्वत्र वैकुंठ गेल्या शेण्यात बाबा उद्या पत्ता सांगता. वैकुंठ नाही अशी जागा निघालेली माझ्या बापांनो. वैकुंठ चौकडे. तुम्ही आता वैकुंठामध्ये जा. पत्ता सांगितलेला आहे. ऐका, काय ही पंढरी आत्मा काय ही पंढरी आत्मा
हा पत्ता सांगितलेला आहे माझ्या बापांनो. काय काया ही पंढरी, आपलं शरीर हे काय आहे, हे पंढरपूर आहे. आणि या शरीरामध्ये जो नांदतो तो कोण सांगितला, तर तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा सांगितलेला आहे. याच्यावर आता तुम्हाला मी कितीही प्रमाण देऊ शकतो, आत्मकीर्तन याच्यावर समजू शकतो. चला तुम्हाला सरळ सरळ ज्ञानोबा माऊलीच्या ज्ञानेश्वरी मध्ये जाऊन सांगतो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे तोगेची या पदराड, परी आंबेरू निवची शुद्ध काव्यशे विधी, का कमल कंदाणू चौधुरी, नांदणे एकची घरी, परी पराग सेवेची नवरी चिकलची उरे, नातरी निदेवाच्या परिवरी, रोया ऋतुरी या सोसावरी, हे तवस्वामी उपवास करी दारिद्र्य जो. तीन उदाहरणं दिले माझ्या बापांनो. आणि नंतर सांगितलं, तैसा हृदयामध्ये मेरा असा सर्व सुखाचा अनंत शिकाऊ विषयावरी. काय सांगितलं, तैसा हृदयामध्ये मिळवलं. तैसा म्हणजे कसा, पाहे पा दूध पवित्र आणि दूध पवित्र आहे, गोड आहे. ते कुठे आहे, ते गाईच्या काशामध्ये आहे माझ्या बापांनो. काशामध्ये गोचीड पण आहे, पण तो गोचीड शुद्ध असं दूध सेवन न करताना अशुद्ध रक्त सेवन करत राहतो. कोण कोण मग आपण गोचीड आहे. आपण आपल्यामध्ये पांडुरंग परमात्मा आहे आणि इकडं तिकडं भरकटत फिरतो, मग आपण गोचीड आहे का. ज्ञानोबा माऊली आपल्याला गोचीडाची उपमा देतात. दुसरं उदाहरण दिलं, काय कमल कंदाणू चौधुरी, कमलाचा कांदा आणि पेंडू दोघांचं वास्तव्य एकाच ठिकाणी. कुठं, चिखला. तिथं बाहेरील भ्रमण येऊन त्या मकरंदाचा स्वाद घेऊन भुरभुर उडून जातात आणि बेडूक तिथं चिखल जोडीत. मग आपण बेडूक आहे का, आपण बेडूक आहे. नंतर तिसरं उदाहरण दिलं माऊलीना. माऊली सांगतात का आपल्या खाली सोन्याच्या कडे आहे आणि त्याच्यावर बसलो भीक मागतोय. अशी आपली गंमत झाली बाळांनो. तैसा हृदयामध्ये मी रंगू, अरे मी तुझ्या हृदयामध्ये सर्वभक्ती राम देहाविषयी, सर्वभक्ती राम देहाविषयी.
असे किती काही प्रमाण आहे बाळापणो का भगवंत आपल्यातच आहे, हे पंढरपूर आहे. आणि जोपर्यंत आपण याच्यातला ओळखीचा करत नाही, याच्यात असलेला राम पांडुरंग परमात्मा जे कोणी असेल ते सगळे कुठे आपल्यामध्ये, जोपर्यंत आपण आपल्यातला ओळखीचा करत नाही तोपर्यंत बाहेर तुम्ही कितीही चक्रा मारा, कुठेही कितीही चक्रा मारा, सगळी इस्टेटी का सगळ्या गावाची का सगळी दान करून द्या, तरी टाळा बसणार नाही माझ्या बापांनो. शब्दाकडे लक्ष देऊ नाही का, काहीही करा तुम्ही, टाळा बसणार नाही. रोज तुम्ही तुमच्यातला राम ओळखीचा करत नाही तोपर्यंत. आणि आतमध्ये पांडुरंग परमात्मा आतमध्ये ये, त्याला ओळखीचं करायचं. मग आता आत कसं जायचं, बाहेर फिरता येतं, पैसे दिले का गाडी विकत घ्यायची, कसंही जाता येतं. आत कसं जायचं माय बापांना, आपल्याला आत कसं जायचं. जणबाई म्हणते बंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडलेला. आपण पण कोंडलेला आहे माय बापांना, आपणही कोंडलेला आहे. नुसतं जणबाईलाच नाही कोंडला, प्रत्येकानं कोंडलेला आहे. पण आपण कोंडलेले, तो विठ्ठल तो पांडुरंग परमात्मा झोपलेला आहे. काय झोपलेला आहे, झोपलेला. त्याला आपल्याला काहीच नाही करायचं, फक्त उठवायचंय. कुणाला, आपल्यात असलेल्या पांडुरंग परमात्म्याला. खोटं वाटतं तुम्हाला? हा पहा, कबीरदासजी सुंदर प्रमाण देतात. इस बंगले को 10 दरवाजे, आणि सु आणि सी ही झाले 9 आणि 9 बंदची. 9 सगळ्याचं बंद आहे, त्याला उघडावं लागतं. ते दार आपल्याला उघडा, आपल्याला एवढंच करायचंय. 10 द्वार त्याच्यामधला तो भगवंत झोपलेला आहे. आवत जावत कोई नहीं देखे यही बड़ा अच्छा मारे, बंगला खूप बनाया पण अंदर नारायण सोया. झोपेले आपला आपला नारायण माय बापांनो. आता तो कुठे आहे? विज्ञानानं खूप काही शोध लावला, विज्ञान खूप काही पुढे गेलं, पण आज ग्रंथ बनायचा शोध नाही लागला. आणि भगवंत आत्मा जीव आपण ज्याला म्हणतो तो कुठे आहे याचा शोध विज्ञानाकडून अजून लागलेला नाहीये आणि लागणार पण नाही. मग आमचे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, पहा एवढं मोठं ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये काही लिहून ठेवलेलं आहे. खूप काही कडकड संपत्ती आहे. आपण तिथपर्यंत जात नाही, आपण पाहत नाही, आपल्याला फक्त पारायण लागतं बस. पारायण चालू आहे, पारायणाचा सपाटा चालू आहे. काय समजत माय बाबांनो, पारायण कराच पण त्याच्या खालचा मराठी अर्थ वाचा, मग समजेल आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी काय चीज आहे म्हणून. ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी राहून ज्ञानेश्वर माऊलींना 800 वर्ष झाले, त्यावेळेस लिहून ठेवलेलं आहे का सूर्य ही पृथ्वीत फिरते आणि सूर्य एकाच ठिकाणी. जैसे उदय असताच्या प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्य करण्याची असता. बोला ज्ञानेश्वर
सगळ्या संतांनी आत असलेला नारायण जागृत केला आणि ज्या वेळेस आपण आत असलेला नारायण जागृत करू त्यावेळेस आपल्यालाही आजही अख्ख्या ब्रह्मांडाचं ज्ञान न कुठं जाता न कुठं फिरता ऑटोमॅटिक होतं. याचं जिवंत उदाहरण मी मायबापांनो. मला माईक मध्ये बोलता येत नव्हतं मायबापांनो, काय मला समजत नव्हतं. मी कुठं गेलो नाही अभ्यास करायला, कुठेही माझं एक पाठ सुद्धा वाचन नाही का पाठ केलेलं नाही आणि तुम्ही मला रातभर बोलायला लावा. काय मी माझं भूषण नाही सांगत मायबापांनो, मी तुम्हाला उदाहरण सांगतोय का ज्या वेळेस योग्य संत जीवनात येतील, माझ्या जीवनात पण योग्य सद्गुरू आले आणि माझ्या सद्गुरूने मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि सांगितलं बाबा तुला जे समजलं जाय भूक सांग दुसऱ्याला. विठाला विठाला भगवंत कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. तो जसा आहे तसा आहे आजही प्राप्त होतो, पण आपल्याला देवाचा पत्ता सांगणारा अजून मिळालेला नाहीये. संतांनी लिहून ठेवले आपल्याला वाचायला पाहायला वेळ नाहीये. वाचलं की तर समजत नाही, टपुऱ्यात बसत नाही. संतांची भाषा मराठी आहे पण समजत नाही, कारण त्यालाच तर ज्ञानाची भेद मानतात. ग्रंथामध्ये सगळं काही लिहून ठेवलेलं आहे तरी संत सांगतात वेदा नाही कळला अंत पार याचा. काय सांगितलं वेदाला सुद्धा कळालं नाही. कारण का कळालं नाही, याच्यात त्याच्यात काही नागोबाच्या रूपानं, काही तुकोबाराच्या रूपानं, काही माऊलीच्या रूपानं, काही नामदेवरायाच्या रूपानं, काही सावकाराच्या रूपानं, काही कोणाच्या रूपानं ते पूर्ण झालं मायबापांनो. एकाकडून नाहीये. एकाचं उत्तर दुसऱ्या संतांकडून आपल्याला ऐकायला मिळेल. असं थोडं त्याच्यामुळे ते वेदाला सुद्धा समजत नाही. वेद जाणून गेला पुढे भावना आवाज पुढे
ऐसे आहे पा कोणी विचिनी बळे कोणी वेदापासून या शेगडा की शेषांनी तोरळ बोलके ते कोही अंतरुणात सुंदर काय वेदाला सुद्धा समजलं नाही, कोणाला समजलं नाही, फक्त ही रीत एका जणाला समजली आणि ते म्हणजे संत आहे बाबा. संताशिवाय ही गोष्ट कुणालाच साध्य होत नाही. आणि पहा तो भगवंत, तो पंढरीशी पांडुरंग परमात्मा आपल्यामध्ये आहे, पण तो कसा आहे, तो कसा आहे तो पहा. आता तो कुठे आहे, तो आत्मा, आपला आत्मा आपल्या नाभीजवळ 3.5 इंचावर 3.5 इंच येतळे घालून तो भगवान पांडुरंग करावा, याने नाडीचा काढावा आणि ऊर्ध्व बळाला न्यावा दशमद्वारा. पण वायूला जोर ठोसे मारतो माय बापांनो, आणि ठोसे मारल्यावर आपल्या अंगामध्ये हीट तयार होतो, गरम होतो, अंगाला घाम येऊ लागतो. अशी बेचैन अवस्था होती आणि त्या अवस्थेमध्ये काय होतं, ती कुंडलिनी शक्ती जागृत होते. आपल्याला 3 नाडे माय बापांना आतमध्ये, इडा, पिंगला, सुषुम्ना. ही कुंडलिनी शक्ती इडा नावाच्या नाडीला खाऊन टाकते, पिंगळा नावाच्या नाडीला खाऊन टाकते आणि सुषुम्नेमधून आतमधून प्रवेश करून ती 10व्या द्वाराकडे जाते माय बापांनो. त्याला तेव्हा समजायचं भगवंत आपल्या आले. आतापर्यंत झोपेल म्हणजे असून नसल्यासारखे. आणि त्याच्यामुळंच हे जे शरीर आहे, या शरीराला पंढरपूर म्हटलेलं आहे माय बापांनो. या आणि हे खोटं वाटतं तुम्हाला, मंत्राने सांगत माय बापांनो, माऊलीच्या ज्ञानेश्वरी मध्ये 6व्या अध्यायामध्ये हेच सांगितलेलं आहे, कसं बसायचं, काय करायचं, नामस्मरण करायचं माय बापांनो. संतांच्या वाटेनं चाला, कारण तिथं गुंता पडत नाही कुठेच. संतांची वाट सरळ आहे. आपला उद्धार कसा होईल, संतांना नेहमी तळमळ असते. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, आपल्याला काय करायचंय, जागृत करायचंय. फक्त आतमध्ये जो पांडुरंग परमात्मा झोपलेला आहे त्याला. आता ही रीत, जागृत करायची रीत संताशिवाय शक्य नाही. त्यामुळंच याच्यातला पांडुरंग या माणसानं जर ठरवलं तर नराचा नारायण होऊ शकतो माय बापांनो. या देहाचा देव होऊ शकतो. देव असा तसा नाहीये, आपण जशी कल्पना करतो तसा पांडुरंग परमात्मा नाहीये माझ्या बापांनो. कसा आहे पांडुरंग परमात्मा तुम्हाला सांगतो. आपण ज्यावेळेस आईच्या गर्भात होतो, गर्भामध्ये असताना जीव आला, दिसला का? ज्या वेळेस माणूस या लोकांची यात्रा संपूर्ण निघून जातो, त्याच्यातला जो आत्मा जातो, दिसतो का? तोच तर देव आहे आणि तोच आपण आहे. आपण त्याला न ओळखीचा करताना या डबड्याला समोर आले, या डबड्याचे लाड चालले. पण त्याच्यात बसलेला जो पांडुरंग परमात्मा आहे, त्याच्यात आपल्याला घेणं नाही माझा. त्या परमात्म्याची ओळख करा. त्या ओळख कशी होईल, ते संत जीवनात आल्याशिवाय ती गोष्ट शक्य नाही. पण मग प्रत्येक जण म्हणत आमच्या जीवनात संत झाले, संत झाले, प्रत्येकाला वाटतं ना. मग संत आले का नाही आले कसं ओळखायचं? एकदम कमी वेळेत सांगतो तुम्हाला. पहा, आपण वाचेल किती वेळेस राम राम म्हणणार आहे, किती दिवस म्हणणार आहे? अखंड सांगितलेलं अखंड. जोपर्यंत आपण अखंड म्हणत नाही तोपर्यंत शक्यच नाही. संत जीवनात आहे म्हणून समजा
मग भक्ती गेली संपली अशी भक्ती नाही मिळवतो जी अखंड चालते तिला भक्ती म्हणतात. आणि जे काय आपण करतो ते पुण्य आहे फक्त. हे पुण्य कर्म आहे. उपवास तापास कीर्तन प्रवचन वाणीला जाणं तीर्थ क्षेत्राला जाणं चारी धामला जाणं वावण्य करणं लोकांना जेवण घालणं एकादशी धरणं हे काय आहे पुण्य कर्म. भक्ती याच्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. ही भक्ती नाहीये. कीर्तन म्हणजे दौंडी आहे दौंडी. कीर्तन म्हणजे कीर्तनेवर कीर्तन करतो म्हणजे ही काय आहे दौंडी. भक्ती कशी करावी याच्यासाठी हे कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला. मग आता भक्ती म्हणजे कशी नेमकी भक्ती. चित्त एकाग्र करणे भक्ती म्हणतात माझ्या बापांनो. आज पाजपणे उलट प्रकारचा ते मनाच्या कुणाला माहिती आज पाजपणे कशाला म्हणतात. आज पाजप कशाला म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलीची भाषा आहे मराठी आहे समजते का. आणखी पुढे जाऊन सांगतो ज्ञानोबा माऊली हरिपाठात सांगतात ज्ञानदेवा मौन जपळा नाही बाहेर जपळा असे वटादाराची करणे तर आणत्या आणि करवलीच्या शेजारच्या वटाला अशी बोलायची राम 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 किती वेळेस म्हणणार हो. अहो आतला लागून राहिलो तो अखंड नसतो ना. ज्ञानदेवा मौन जपळ हात नाही जोपर्यंत हात असलेला राम 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 म्हणत नाही आणि ते आपल्याला आपल्या कानाला ऐकू येत नाही तोपर्यंत धरून चालायचं. आपल्या जीवनात संत नाही आले आपल्या जीवनात बुवा आहे बुवा. विठ्ठल विठ्ठल. मुंबई मध्ये आजही होते का शक्य का हो. आजही 101% सत्य शक्य. संतांचे वाक्य खोटं नाही बरोबर. मग संतांची भेट बहु अवघड आहे. संत भेटी किती अवघड खूप काही अवघड. किती अवघड चंद्र अमृत सुद्धा शेवलेलं आता जाता नाही घडवेलं बाईला हेडा सागर घडवेलं परी त्या साधूची भेट न होईल जाताही का. किती अवघड. एक वेळ चंद्र अमृत सेवन करील आस्ता जाता रवी घडलेलं. एक वेळेस सूर्य मावळतीच्या कानाला माणसाला हातात धरला जाईल. एक वेळेस एवढा मोठा महासागर समुद्र या कराचे त्या कराला माणूस पळून जाईल. पण साधू मिळायचा नाही माझ्या बापांना. मग भेटतच नाही का. संत भेटतच नाही का. भेटता आपलं पहिलंच प्रमाण झालं कशानं पुण्य येणं. तीळ पुण्य साचा पडे त्याला पुण्य करावं लागतं माझ्या बापांनो. जसं आज या काळोने सरांनी साहेबांनी केलंय ना असे पुण्य खूप काही मागच्या जन्मीचं परत चालू पुण्य करावं लागतं. हे पुण्य तीळ साचत जातं तेव्हा पुढं मग समागम घडे संतांचा. तेव्हा पुढं संत आपल्या जीवनात येतात आणि संत आपल्याला संसाराच्या गप्पाने ठोकत. संत संसाराच्या गप्पाने ठोकत नाही बापांनो. संत आपल्याला अस्तित्वाची जाणीव करून देतात आणि त्यांना संत म्हणतात जे आपला संसार थाकत नाही आपला टेम अमिरवत नाही. नाही मोठे कपडे 20 कधीचे कपडे फिरायला गाडी गोडी नाही 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 अजिबात नाही. संतांना या लौकिका संघ घेणं नाही. त्यांच्या पुढे तुमच्या बापांनो त्यांचं जीवन सर्व परोपकारामध्ये खर्च होतं माझ्या बापांनो. त्यांना संसारात अजिबात गेलं नाहीये. हे दुसऱ्याचं कल्याण कसं होईल. जगाच्या कल्याणात संतांच्या जगाच्या कल्याणात
आपण म्हणतो लय मोठे संत आहे. उद्धार किती जणांना झाला? पावती मिळाली का उद्धाराची? पावती भेटली का उद्धाराची? आतली माळ चालू झाली का? आतली माळ चालू झाली का? तीच पावती बाळा पांडव. ज्ञानेश्वर माऊली लय सोपं करून ठेवले आपल्यासाठी. संतांना काहीच करायची गरज नाही, पण आपल्याला आपलं डोकं काम नाही करीत. आणि या करायला काही संसाराच्या गप्पा ठोकल्या, वात्रट विनोद, सासू सुनाचे भांडण, हा सगळे असं आपल्याला नाही बोर वाटत. आणि आपल्याला असं काही धार्मिक गोष्ट सांगितली आपण या लोकांना धरणार तरी असं नाही. माय बापांनो, आपला सगळा हसण्यावाली जर असाच असेल तुम्हाला, तर आपल्या घरामध्ये 150 होती. त्याच्यावर भरपूर काही कार्यक्रम असायचे, खुशाल असायला. पण इथं ही जागा हसण्याची नाही माय बापांनो. संसाराच्या गप्पा ठोकायची जागा नाही. हे नामाची गादी आहे. इकडे व्यासांचे विचार मांडले जातात, त्याला व्यासपीठ म्हणतात माय बापांनो. आणि इथून आम्ही जर वात्रट विनोद, एवढ्याच्या गप्पा, सासूसुनाच्या गप्पा जर सांगत असेल तर ही गादी राहील का माय बापांनो? नाहीच राहणार, मुळीच राहणार नाही. विठाला विठाला बस झालं. या अशी मजा जे काही झालं असेल ते बस झालं. सत्वकर्म करा, चांगले वागा, कुणाला मदत कशी करता येईल एवढा विचार करा. एखाद्याला आपल्याला वाटतं आपल्याला काही दिलं नाही, आपण त्याला म्हणतो माझ्याकडे पण नाहीये. नाही, त्यांनी नाही दिलं त्याचं कर्म त्याच्यासोबत. आपण त्याच्यात आपल्या फरक काय म्हणतो? त्यांनी गटरात उडी मारली म्हणून आपण मारतो का? नाही मारत. चांगलं करत राहा. त्यांच्यासोबत आपलं आपल्यासोबत चांगले कर्म करत केलं तर कुठल्या साधू संतांना आई बापाविषयी सांगत नाही, पण आम्ही आपला 2 तास कार्यक्रम आई बापाविषयी सांगतो. रडायला लागतो, हसायला लागतो. माय बाबा ज्ञानेश्वर माऊलीने एवढी मोठी ज्ञानेश्वरी घेऊन ठेवले. आई बापाला ज्ञान तो प्रायश्चित द्यावं करावं लागलं. कुठे एखाद्या ठिकाणी उल्लेख केला जावं नाही केला, कारण त्याचं कारण मला बोललं. या गोष्टी सगळ्या प्रारब्धानं घडत राहतात. या प्रारब्धानं अन्न मानव धन येतो प्रारब्धाधीनं. आपल्याला जे काही खातो हे प्रारब्धानं भेटतं. मान समाजामध्ये, घरामध्ये जो प्रारब्धानं मिळतो, आणि जे काही विकतंय धन आहे ते सुद्धा प्रारब्धानाच मिळतं. तुम्ही किती कष्ट करा, त्याला जर द्यायचं नसेल तर 1 रुपया हातात पडत नाही माझ्या बाबा. आणि काहीतरी निमताला काहीतरी करा, त्याला द्यायचं असलं का खूप भरभरून देतो, त्याला साठवावं पुढं हीच आपल्याला पंचीत पडते माझ्या बाबा. हे प्रारब्धानं भेटत नाही तर त्याच्याकडे लक्ष नका देऊ. आणि आपल्याला सांगितलं जातं इथून काही बापाला सांभाळा, हे सांगण्याची जागा आहे की भाग नाही माझ्या बापांनो. चांगले कर्म करा. मुलांना नाही सांभाळलं तर भगवंत कोणाच्या रूपाने येऊन तुमचा सांभाळ करेल. कर्म चांगले लागते, कर्म जर चांगले केले आणि वाईट जर केले मग ते भोगायचे कोणी? आपल्या वाटेची ज्याच्यालाच फेडावं लागतं माझ्या बापांनो. आणि फेडल्याशिवाय सुटका बी होत नाही. त्याच्याकरता आता चांगले कर्म करा. चांगले कर्म
कधी कोणत्या वेळेस कोणत्या क्षणी वापस येईल याचं सांगता नाही येत. तो पांडुरंग परमात्मा कोणाच्याही रूपाने येऊन आणि आपल्याला मदत करेल. मायबापांना आपण म्हणतो अरे भाऊ नाही काय होणार नाही देवाचाच अवतार आला. आता देवच आहे ना प्रत्येकामध्ये देव समजा पहा जाणा माना कारण प्रत्येक जणांमध्ये आहे फक्त आपल्याला दृष्टी नाही तिथपर्यंत पोहोचत आपल्याला पण आहेच. ही साधू संतांची भाषा आहे मानवांनो. जेवढं काही या ब्रह्मांडात आहे ना देव धर्म जे काही असेल ते सगळं आपल्या आतमध्ये पिंडात आहे. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. आपल्याला कुठं जायची गरज नाहीये. आतमध्ये जावं लागेल फक्त. त्याच्यामुळंच या देहाला काय म्हटलेलं आहे पंढरपूर आणि आतमध्ये असलेला याला काय म्हटलेलं आहे पांडुरंग परमात्मा महाराज हेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. दिनाचा सोयरा पांडुरंग तो पांडुरंग परमात्मा आपल्याला मायबापांना जीवनात येऊन काहीच करायचं नाही. आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख करून घ्यायची आहे. आपल्यात असलेल्या पांडुरंग परमात्म्याची ओळख करायची आहे. यालाच भक्ती म्हणतात, यालाच परमात्मा म्हणतात. याच्यापेक्षा जगात दुसरी कोणची भक्ती नाहीये आणि दुसरा कोणचा देव सुद्धा नाहीये आपल्याला सोडून. त्याच्या करताना हा नरदेव इतका पवित्र आहे का या नरदेवासारखं कुठलंच काही पवित्र नाहीये. आपला बोलता बोलता वेळ संपुष्टात आलेली आहे. आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करूया.
देव असा आपल्याला भेटू शकत नाही, कारण देवाला रूपही नाही, रंगही नाही, नावही नाही आणि गावही नाही. देवाला काहीच नाही. देव निर्गुण परमात्मा आहे. कसा आहे? निर्गुण परमात्मा. आपण जे देवाला जातो, जो देव आपण ज्याला म्हणतो, मला सांगा देव एक देवाची मूर्ती काय? देव एक देवाची मूर्ती आहे. मूर्ती आहे ना, मग देव कुठे आहे? हा, देव आपल्याकडे पडतो. सगळं काही आपल्या जवळच आहे. हा, आपल्या जवळच आहे. जे बाहेर आहे ना, हे भगवंताचे अवतार झाले, अवतार कार्य केलं आणि या लोकांची यात्रा संपून या आनंदामध्ये विलीन झाले. राम असेल, कृष्ण असेल, जे कोणी असेल ते सगळे 33 कोटी काय झाले? अवतार कार्य करून आनंदात विलीन झाले. या आनंदात आपण जे आहे, आपण जो श्वास घेतो, या आनंदातला श्वास आपण या नाकातून आतमध्ये जातो. म्हणजे आपल्याला भगवंत आणि ते बाहेरचं सगळं एक आहे, वेगळं नाहीये. त्याच्यामुळं हे आनंदात विलीन झाल्यामुळे ते आता कुठं आले? आपल्या हृदयात आले. राम असेल आपल्या जवळच आहे, कृष्ण असेल आपल्या जवळच आहे, तुकाराम महाराज, नामबाबा, सगळे जे काही संत असेल ते सुद्धा आपल्या जवळच आहे. आणि ही गोष्ट जर खोटी वाटत असेल तर जा सावता महाराजकडे, सावता महाराजांना भेटा. किती वारे गेले हो सावता महाराजांनी? आपला मळा पिकवला आणि सगळ्या याच्यामध्ये देव पडला. माझ्या पडलो मोठ नारा वीर दोरी सगळ्याच्या लसूण मिरची कोथंबीर सगळ्याच्या काटाला तो पांडुरंग बाप्पाला पाहिला, जो आत कसा बाहेर आहे, कुठेही गेले नाही. बाहेर हरे हरे ने आपल्या हाताचे. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. कीर्तनामध्ये दगड आणि पाणी आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण देव जर पाहायचा असेल तर रोकडा सज्जन माणसाजवळ तो रोकडा सांगितलेला आहे. सज्जन माणसाजवळ देव माय बापांनो पाहायचा असेल. अवघ्या 5 मिनिटात सेवा समाप्त करतो माय बापांनो. हे नका पाहू कोठे करा हरी जशी आईला त्या मुलाची ओढ लागली, तशी त्या पांडुरंग
आपली आई आहे, त्याच्यामुळे त्या आईला आपली ओढ लागते, त्याच्यामुळे वाट पाय उभा मागील परी आलं पुढे नेली शील झाली दर्शन हरी उच्चारणी आनंद पापराशी आणि जातीय लयाची क्षण मात्र एका क्षणात ते दोन पापाच्या राशी खात होतात किंवा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला, त्याचा नाश होतो मायबापांनो. आणि पुढं आपल्याला काही कष्ट सोसावे लागत नाही. आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात ही गोष्ट कुणाच्या ताब्यात दिलेली आहे तर फक्त संतांच्या. तुकाराम अनेकाच्या हाती हे कुणाजवळच नाही, फक्त संतांच्या ताब्यात दिलेली आहे. आणि तो एकदा आपल्या चिंतात बसला तो सतत मग राम 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 झोपल्यावरती खाताना बी बांधताना बी बोलताना बी जे काही काम करत असो ते राम राम फक्त आपल्याला आपल्या कानाला ऐकायचंय. असं या अभंगाचा माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे तुम्ही या अभंगाचा सोडवण्याचा प्रयत्न केला मायबापांनो. याचं माझ्यापेक्षा अजून कोणी सोप्या भाषेत तुम्हाला सांगू शकतं. आणि बोलता बोलता भावनेच्या ओघामध्ये जर काही चुकीचे शब्द निघाले असेल ते सोडून द्या मायबापांनो. एक लहान भाऊ समजा काहीही समजा सोडून द्या आणि जे योग्य आहे ते संतांचं आहे आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. शेवटची जाग यायची का नाही हे जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. संतांचा ऐका. जर काही गोष्ट खटकली तर शास्त्र पहा, आमचं ऐकू नका. आणि जाऊ दे, ठीक आहे, आपला वेळ पण झालेला आहे, आपण ते लांबतच चालू. जर तुकाराम महाराज सांगतात तेव्हा म्हणे अनेकाच्या आधी देवाला पाण्याचं सोडून द्या, पुण्यकर्म करता संतांची भेट घ्या. संत भेटले देव आपल्या जवळच आहे, फक्त आपल्याला ती ओळख करून देणारे आपल्या जीवनात आले पाहिजे. असा या अभंगाचा आज एकादशीच्या निमित्तानं खरोखर या पावले सणाचे पुनश्च एकदा आपले सर्वांचे खूप धन्यवाद मानतो आणि झालेली सेवा आपल्या गावच्या मारुती बाप्पाच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर Thank you.